हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, सायन्स. आणि त्यामधला हा 10th चॅप्टर आहे, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. तर हा चॅप्टर तुम्ही स्कूलमध्ये व्यवस्थित लर्न केला असेल, तुमचा तो व्यवस्थित रीड करून झाला असेल, तर आजच्या या सेशनमध्ये आपण यावरचा कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. जे क्वेश्चन आन्सर आहेत हे व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इतर तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल. राईट. सो चला स्टार्ट करूयात. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द ऑड मॅन आउट, म्हणजे वेगळा घटक ओळखा. आणि याच्यामध्ये बघा, ए फॅमिने, अर्थक्वेक, क्लाउड बर्स्ट अँड रेल्वे ॲक्सिडेंट. तर बघा, फॅमिने, अर्थक्वेक अँड क्लाउड बर्स्ट हे सगळे आहेत नॅचरल डिझास्टर. त्यामुळे वेगळा जो येणार आन्सर मध्ये तो येणार रेल्वे ॲक्सिडेंट. बी डॉट हेवी रेन्स, स्ट्रॉम अँड सुनामी. तर या हेवी रेन, स्ट्रॉम, सुनामी मध्ये पाण्याची पातळी वाढते, पण डॉट मध्ये काय होतं, पाण्याचा अपुरा पुरवठा होतो, पाणी कमी असतं, दुष्काळ पडतो. त्यामुळे जे वेगळं आहे ते आहे डॉट. सी आहे क्वेश्चन, लावा, हॉट मड, ॲश अँड लोकस्ट. आता ह्याच्यामध्ये लावारस, हॉट मस्ट म्हणजे उष्ण असा चिखल असतो जो लावारसामुळे बाहेर पडतो, ॲश म्हणजे राख, आणि लोकस्ट म्हणजेच काय, लोकस्ट म्हणजे टोळधाड. तर सगळ्यात वेगळा असणार आहे तो असणार आहे लोकस्ट, कारण लावा, हॉट मड आणि ॲश ही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर पडणारे आहेत, आणि वेगळा जो आहे तो आहे लोकस्ट. डी क्वेश्चन, वॉशिंग अवे ऑफ क्रॉप्स म्हणजे पिके पाण्याने वाहून जाणे, अटॅक्स ऑफ पेस्ट ऑन क्रॉप्स म्हणजे कीटक पिकांवरती कीड पडणे, वोल्कॅनो अँड सिग्निंग ऑफ क्रॉप्स म्हणजे पिकं जी आहेत ही करपणे. तर यातला जो वेगळा जो आहे हा आहे वोल्कॅनो, ज्वालामुखीचा उद्रेक. राईट. तर आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे ते बघूयात. व्हॉट आर द रेमेडियल मेजर्स फॉर द फॉलोइंग कॅलॅमिटीज. तर ज्या काही आपत्ती आहेत याच्यावरती काहीतरी रेमेडियल मेजर्स असतात ना, तर ते कोणते कोणते आहेत हे विचारलेलं आहे. सो चला स्टार्ट करूयात. फर्स्ट, ए फॅमिने म्हणजेच दुष्काळ. तर दुष्काळाच्या वेळेला काय काय उपाययोजना केली पाहिजे ते बघा. आन्सर, फॉलोइंग आर द रेमेडियल मेजर्स फॉर फॅमिने. त्याच्यामध्ये फर्स्ट, सप्लाय फूड अँड वॉटर टू पीपल दोज हू आर ट्राईंग ड्यू टू हंगर. तर जे लोक दुष्काळामध्ये आहेत त्यांना अन्न आणि पाण्याचा पुरवठा करणे. सेकंड, गिव्ह मेडिसिन्स टू द पीपल दोज हू आर सफरिंग फ्रॉम माल न्यूट्रिशन्स. तर न्यूट्रिशन पोषकता कमी पडल्यामुळे, असा दुष्काळ पडल्यामुळे तिथली जी लोक आहेत त्यांच्यामध्ये पोषकतेचं प्रमाण कमी होत जातं, तर त्यासाठी त्यांना काही मेडिसिन्स देणे किंवा औषधोपचार पुरवणे. सेकंड, government should start helping centers for the people those who are suffering from famine. Then give them temporary shelter in some other places where water and food are available. तर त्यांना तात्पुरता असं आश्रय दिला पाहिजे जिथे पाणी आणि अन्न उपलब्ध आहे. शिफ्ट द ॲनिमल्स टू सेफर प्लेसेस. तर तिथं जे काही पाळीव प्राणी आहेत, जे गाई म्हैशी तिथल्या ज्या काही आहेत त्यांना शिफ्ट केलं पाहिजे चांगल्या जागे, म्हणजे सेफर प्लेसला जिथे त्यांना पाणी आणि खाद्य त्यांचं जे अवेलेबल असेल तिथे. डू प्रॉपर प्लॅनिंग सो दॅट रिजन डझंट गेट फॅमिने अगेन अँड अगेन. तर तिथे काहीतरी असं प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे की सारखा दुष्काळ येत असेल तर तिथं पाणी साठवण्याची सोय केली पाहिजे किंवा तशी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. नेक्स्ट आहे रियूज वॉटर. रियूज वॉटर म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करणे. आणि ग्रो मोअर ट्रीज, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वृक्ष लागवड करणे, वृक्षांची तोड थांबवणे, वृक्षतोड थांबवणे आणि वृक्षांची लागवड जास्त प्रमाणात करणे. याच्यामुळे दुष्काळ
होणार नाही किंवा दुष्काळ पडणार नाही. ओके, सो चला नेक्स्ट बघूयात काय आहे. लाइटनिंग स्ट्राईक म्हणजेच वीज चमकणे. तर याच्यासाठी काय उपाययोजना आहेत बघा. फॉलोइंग आर द रेमेडियल मेजर्स फॉर लाइटनिंग स्ट्राईक. तर अशा वेळेला गिव्ह इमिजिएट ट्रीटमेंट टू द लाइटनिंग अफेक्टेड पर्सन सो देअर लाईफ कॅन बी सेव्ह. तर ज्या व्यक्तीच्या अंगावरती वीज पडलेली आहे त्याला इमिजिएटली त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे जेणेकरून त्याचा जीव वाचेल. कीप द पीपल अवे फ्रॉम द ओपन ग्राउंड अँड स्विमिंग पूल. तर ज्या वेळेला वीज चमकत असेल तर अशा वेळेला मैदानामध्ये थांबायचं नाही किंवा स्विमिंग पूलमध्ये किंवा नदीमध्ये पोहायला थांबायचं नाही. थर्ड आहे प्रोव्हाइड देम प्रॉपर गाईडलाईन टू क्युअर फॉर द लाइटनिंग स्ट्राईक. तर लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण केली पाहिजे की वीज चमकत असताना किंवा वीज पडल्यानंतर कोणत्या पद्धतीने त्यांना उपाययोजना करायच्या आहेत या बाबतीत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. सी स्टॉर्म म्हणजेच वादळ. आता वादळाच्या वेळेला बघा फर्स्ट आहे सप्लाय फूड वॉटर अँड मेडिसिन्स टू पीपल. तर अशा ज्या ठिकाणी वादळ आलेलं आहे त्या ठिकाणच्या लोकांना अन्न पाणी आणि जे काही मेडिसिन्स आहेत ते पुरवले पाहिजेत. शिफ्ट देम टू सेफ प्लेस. त्यांना सुरक्षित जागी हलवलं पाहिजे. मेंटेन पीस अँड ॲडवाइज द पीपल नॉट टू पॅनिक. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता बाळगली पाहिजे आणि लोकांना असं ॲडवाइज केलं पाहिजे की तुम्ही पॅनिक होऊ नका. गिव्ह टाइम टू टाइम रिपोर्ट ऑन TV अँड रेडिओ. तर वेळच्या वेळेला TV रेडिओवरती त्याचं रिपोर्टिंग केलं पाहिजे. डी आहे क्लाउड बर्स्ट. द क्लाउड बर्स्ट म्हणजेच ढगफुटी. तर आन्सर बघा फॉलोइंग आर रेमेडियल मेजर्स फॉर क्लाउड बर्स्ट. फर्स्ट शिफ्ट पीपल टू सेफ प्लेस विथ द हेल्प ऑफ एअरप्लेन हेलिकॉप्टर अँड आर्मी. तर तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळे हलवणे. सप्लाय देम फूड क्लोथ्स वॉटर अँड मेडिसिन्स. नेक्स्ट आहे गिव्ह टाइम टू टाइम वेदर रिपोर्ट. तर वेळच्या वेळेला हवामानाचा अंदाज दिला पाहिजे. ओपन मोर हेल्पलाईन सेंटर्स. मदतीसाठी जे केंद्र आहेत ही सुरू केली पाहिजेत. गव्हर्नमेंट शुड इमिजिएटली सेंड द पीपल इन द टर्म्स ऑफ मनी अँड आर्मी टू द पीपल. चला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघणार आहोत आपण. ट्रू ऑर फॉल्स. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. ए इन्फॉर्मेशन अबाउट द forthcoming storm is to be kept secret. म्हणजे त्यांनी काय म्हणलेलं आहे जर वादळ येणार असेल तर त्याची माहिती ही गुप्त ठेवली पाहिजे. आणि हे जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे हे आहे रॉंग स्टेटमेंट. म्हणजेच आन्सर मध्ये आपण लिहिणार आहोत फॉल्स. इन्फॉर्मेशन अबाउट द फोर्थकमिंग स्टॉर्म इज नॉट टू बी केप्ट सिक्रेट. तर ते आपल्याला सिक्रेट गुप्त ठेवायची नाही आहे ती माहिती. बिकॉज with this information we can take immediate steps for disaster management. तर ही माहिती तुम्ही उघड सांगितल्यामुळे लोकांना सांगितल्यामुळे काहीतरी हालचाल करता येते आणि त्या आपत्तीपासून बचाव करता येतो. लार्ज स्केल डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार आहे ती कमी होऊ शकते. बी क्वेश्चन यू शुड नॉट स्विम व्हेन देअर इज अ लाइटनिंग इन द स्काय. तर जेव्हा वीज चमकत असते तेव्हा पाण्यामध्ये पोहलं नसलं पाहिजे. आणि हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे आहे स्टेटमेंट ट्रू. लाइटनिंग कॅरीज सम इलेक्ट्रिक चार्जेस विथ कॉजेस इलेक्ट्रिक करंट इन इट. तर या वीज जे चमकत असते याच्यामध्ये काय असतो इलेक्ट्रिक करंट असतो. वॉटर कॅचेस दिस करंट सो इफ एनी पर्सन इज स्विमिंग पूल ड्युरिंग लाइटनिंग इन द स्काय then there are more chances that lightning may strike in water and the person may die due to it. तर त्यामुळेच पाण्यामध्ये थांबायचं नाही. सी क्वेश्चन इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ अ वोल्कॅनो. म्हणजेच वोल्कॅनो ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना तो थांबवणं शक्य आहे का. तर नाही. त्यामुळे आन्सर मध्ये आपण हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे स्टेटमेंट फॉल्स असे लिहूयात. सो इथं आहे फॉल्स. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ अ वोल्कॅनो बिकॉज इट इज नॅचरल इव्हेंट. However, by means of science and technology, it is possible to predict an eruption
इन ॲडव्हान्स अँड टू टेक इमिजिएट स्टेप्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. पण त्याच्यासाठी जी दक्षता घेतली जाणार आहे किंवा ते इरप्शन होत असताना आपल्याला ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या मात्र आपण करू शकतो. डी. हेवी रेन्स रिझल्ट इन अ फॅमिन. अतिवृष्टीमुळे दुष्काळ होतो आणि हे स्टेटमेंट आहे ट्रू. हेवी रेन्स रिझल्ट इन फ्लड, सो क्रॉप्स गेट वॉश्ड अवे अँड डॅमेज्ड इन अ फ्लड अँड रिझल्ट इन अ फॅमिन. तर जास्त पाऊस पडल्यामुळे काय होतं, जे पीक आहे या पिकाचं नुकसान होतं, सगळी पिकं वाहून जातात, तिथलं जे उत्पादन आहे हे कमी होतं, धान्य, कडधान्य, डाळी ह्या महाग होतात. ई क्वेश्चन, लाऊड क्रॅशिंग साऊंड फॉलोज अ लाइटनिंग. आन्सर आहे ट्रू. Friction and bursting happens between two clouds, making them large, and lightning is produced between two clouds and one cloud and earth. The temperature increases and air pressure also increases, so high amount and produces a loud sound of thunder. चला नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आपण बघणार आहोत. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. याच्यामध्ये क्वेश्चन ए, व्हॉट इज अ सुनामी? व्हॉट गिव्स राईज टू अ सुनामी? सुनामी म्हणजे काय आणि ती कशामुळे होते? ओके, सो चला आन्सर मध्ये फर्स्ट पॉइंट बघूया. वेव्ह जनरेटेड बाय अन अर्थक्वेक और वोल्कॅनो occurring on the ocean floor is called tsunami. Tsunami is a Japanese word which means harbor wave. कशामुळे होतात तर समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यामुळे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हा सुनामी होतो. As on land, earthquake and volcano eruption occur at the bottom of sea too. म्हणजे जसं जमिनीवरती भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो तसंच समुद्राच्या तळाशी सुद्धा होतो. If an earthquake occurs at the bottom of ocean, the energy released pushes the water upward. तर असा भूकंप झाल्यामुळे सागराच्या तळाशी असा भूकंप झाल्यामुळे तिथली जी एनर्जी आहे ही तिथल्या पाण्याला वरती ढकलते. As the result of this particular type of waves are formed. आणि त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर टाईपच्या लाटा तयार होतात. These waves are not very high near the source. त्या सोर्सच्या जवळ नसतात. But they start spreading very fast to long distance. पण त्यांचा जो पसरण्याचा वेग आहे हा खूप फास्ट असतो. The velocity of these waves, तर त्या लाटांचा वेग किती आहे बघा, 800 to 900 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासात 800 किलोमीटर ते 900 किलोमीटर फास्ट इतक्या त्या वेव्स किंवा त्या लाटा पुढे येत असतात. When they reaches a coastal area, their velocity is reduced. पण जसं त्या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत येत असतात त्यांची वेलोसिटी ही कमी होते, परंतु त्यांची उंची बट देअर हाईट इज फाउंड टू हॅव इन्क्रीज्ड ट्रिमेंडसली इवन द अबाउट 30 मीटर. परंतु त्यांची जी लाटांची जी उंची आहे ही खूप जास्त वाढते, अबाउट 30 मीटर. दीज आर सुनामी वेव्स आणि त्यालाच सुनामी लाटा असं म्हणतात. बी, व्हॉट इज अ क्लाउड बर्स्ट? म्हणजे ढगफुटी म्हणजे काय? आन्सर बघा. समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट कॅच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. तर ज्या वेळेला म्हणजे ढगापासून जे पाणी जमिनीपर्यंत पडतं ते जमिनीमध्ये न जाता त्याचे पुन्हा वाफेमध्ये रूपांतर होतं. इन्स्टेड ड्यू टू द व्हेरी हाय टेम्परेचर. त्या टेम्परेचर हाय असल्यामुळे त्याचं पुन्हा वाफेत रूपांतर होतं. इट वेपराइज्ड अँड गोज बॅक इन टू द सेम क्लाउड्स. तर ते पुन्हा त्याच ढगामध्ये जाऊन मिळतात. ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड्स बिकम्स व्हेरी हाय. आणि त्याचाच रिझल्ट काय तर त्या ढगामध्ये ते जे पाणी साठा आहे हा जास्त प्रमाणात होतो. ड्यू टू द रॅपिड कंडेन्सेशन म्हणजे शीघ्र संघटन होतं. द रेन्स सडनली ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ॲट द रेट ऑफ 100 मिलीमीटर पर आवर ऑर मोर. आणि हा इथे जो त्या ढगातून जे पाणी पडतं हे आणि त्याचा रेट किती असतो 100 मिलीमीटर पर तास असतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतो. तर त्या ठिकाणी ढगफुटी झालेला आहे असं म्हणतात. दिस इज नोन ॲज द क्लाउड बर्स्ट. सी क्वेश्चन, एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ अ व्होल्कॅनो.
आता वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकाचे परिणाम काय काय आहेत ते बघा. फॉलोइंग आर द इफेक्ट्स ऑफ वोल्कॅनो. फर्स्ट, द केमिकल सबस्टन्सेस सच एज अ lava, vapor, hot mud, sulfur, etc. get collected on the surface of the earth and thereby mountains and hills are created. एक पहिला त्याचा परिणाम म्हणजे काय, तर ज्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लावा रस किंवा जी वाफ, जे उष्ण असा चिखल बाहेर पडतो, याच्यामुळे छोटे छोटे डोंगर किंवा ही माउंटन्स तयार होतात. नेक्स्ट आहे, द ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय व्हॉल्कॅनो. तर व्हॉल्कॅनो होत असताना, ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना त्यातून भरपूर अशी राख बाहेर पडते, काही गॅसेस बाहेर पडतात आणि त्यामुळं एअर पोल्युशन होतं. ऑफन इट रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन. तर त्यामुळे काही वेळेला पाऊस सुद्धा पडतो. द टेम्परेचर राईज ड्यू टू द हॉट गॅसेस. उष्ण गॅस बाहेर पडत असतात, त्यामुळे तिथलं तापमान सुद्धा वाढतं. फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट ब्युरिड अंडर द हॉट मड. तर उष्ण असा चिखल त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत असतो, त्यामुळे तिथलं जे जंगल आहेत किंवा तिथली जी वस्ती आहे, ही वस्ती त्या उष्ण अशा चिखलाखाली गाडली जाते. डी क्वेश्चन, व्हॉट आर द मेजर्स टू प्रिव्हेंट लॉस ऑफ लाईफ ड्यू टू लाइटनिंग. म्हणजेच वीज चमकल्यामुळे जे मृत्यू होतात हे टाळायचं असेल तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते आहेत. चला आन्सर बघूयात. ऑलरेडी आपण याचा आन्सर बघितलेला आहे. फर्स्ट, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड, बिलो अ ट्री, ऑन अ हाय लोकेशन, नियर अन इलेक्ट्रिक पोल, नियर अ टेलिफोन पोल ऑर अ टॉवर. म्हणजे कोणत्याही खुल्या मैदानात थांबायचं नाही, झाडाखाली थांबायचं नाही, उंचावरच्या ठिकाणी थांबायचं नाही, कुठलाही इलेक्ट्रिक पोल असू दे, टेलिफोन पोल असू देत किंवा टॉवर असू दे, त्याच्या जवळ किंवा त्याच्या खाली थांबायचं नाही. डू नॉट लीन ऑन वायर फेन्सेस अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन ऑर अ हाऊस. तर ज्याला जे गार्डन आहे किंवा जे असं घर आहे ज्याला तारांचं पासून कंपाऊंड केलं असतं, तर तिथे त्याच्या जवळपास त्याला टेकून वगैरे थांबायचं नाही, कारण त्या तारांमध्ये लगेचच वीज कॅप्चर केली जाते. इफ यू आर ऑन टू व्हीलर्स ऑर बायसिकल, अ ट्रॅक्टर ऑर अ बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू द सेफ प्लेस. जर तुम्ही टू व्हीलर वरती असाल, सायकल वरती असाल, ट्रॅक्टर वरती असाल किंवा बोट मध्ये असाल, तिथल्या तिथं ते वाहन थांबवायचं आहे आणि एखाद्या सुरक्षित स्थळी पोहोचायचं आहे. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. सगळ्यांनी एकत्र गर्दी करून थांबायचं नाही. टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 50 फीट बिटवीन एनी टू पर्सन. प्रत्येक दोन व्यक्तीमधलं अंतर हे 15 फूट असलं पाहिजे. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. तर घरामध्ये जी उपकरणं आहेत ही प्लग केलेली जी उपकरणं आहेत ती वापरायची नाहीत आणि त्यावेळेला आपले फोन, मोबाईल फोन्स जे आहेत ते स्विच ऑफ करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, स्टँड ऑन अ ड्राय वूड. म्हणजे कोरड्या लाकडावरती उभे राहायचं. अ प्लॅस्टिक शीट, सॅक ऑर ज्यूट क्लॉथ ऑर ड्राय लिव्स. ओके, तर हे आहेत सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स रिगार्डिंग टू लाइटनिंग. Then fifth question, what measures have been taken to deal with calamities such as floods and landslides under the disaster management program in Maharashtra. तर महाराष्ट्रामध्ये पूर येणं किंवा दरड कोसळणं ही जी आपत्ती आहेत यांच्याशी रिलेटेड कोणते कोणते मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत किंवा या आपत्तीशी सामना करण्यासाठी कोणते कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स केलेले आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. चला, इन महाराष्ट्र ऑल डिस्ट्रिक्ट्स हॅव देअर ओन डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन टू डील विथ कॅलॅमिटीज सच ॲज फ्लड्स अँड लँडस्लाइड्स. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा जे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आहे हा झालेला आहे किंवा केलेला आहे. टू प्लॅन डील्स एक्सटेन्सिव्हली विथ द इमर्जन्सी अँड इव्हॅक्युएशन मेजर्स टू बी टेकन अप in cases of flood and landslide. Then second, the district level disaster management plans has detailed information about geographical details, population, flood prone areas, villages and other micro details.
तर त्या जिल्हा स्तरावरती जे आपत्ती व्यवस्थापन आहे याचं प्लॅनिंग केलेलं असतं. डिटेल इन्फॉर्मेशन असते तिथल्या भौगोलिक प्रदेशांबद्दल, जिथे पूरग्रस्त एरिया आहे किंवा पूरग्रस्त जिथली खेडेगावं अशी आहेत की जी पाण्याखाली येऊ शकतात, तर अशाबद्दलची माहिती सर्व पुरवलेली असते. नियरली 14 such key departments are engaged in disaster mitigation measures, and each one has been assigned a specific task to do at times of natural disaster. Next, the administration is now training master trainers at the district level, who in turns will train key person at village and taluka level to deal with the natural disaster. Okay, so next आहे the administration through radio jingles, public advertisement and other measures is informing people about how to react at time of flood and landslide. तर रेडिओ थ्रू किंवा इतर पब्लिक ॲडव्हर्टमेंट्स थ्रू लोकांना इन्फॉर्म केलं जातं की त्याच्याशी कसं डील केलं पाहिजे. करंटली द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मीन्स IMD gives weather forecast on daily basis and for the next 5 days with advice to farmers on when to start crop sowing and harvesting etc. Right? So चला next question आहे 6th question. With reference to disaster management, what are the things in your house that you will check? तर आपत्ती व्यवस्थापनाशी रिलेटेड तुमच्या घरामध्ये तुम्ही काय काय किंवा कोणत्या गोष्टी चेक कराल? चला आन्सर बघा. With reference to disaster management, we should keep the following things at home and check regularly. First, keep proper first aid kit at handy place. तर सहजासहजी आपल्याला हाताळता येईल किंवा वापरता येईल अशा ठिकाणी प्रथमोपचार पेटी ठेवणार. कीप ऑल द इलेक्ट्रिक कनेक्शन्स इन प्रॉपर कंडिशन. नेक्स्ट आहे कीप द गॅस लाईन और ट्यूब कनेक्शन प्रॉपर. कीप सेल्फ पॉवर्ड flashlight and self-powered radios. Next, keep non-perishable food which will last for a week. Keep a fire extinguisher handy and in a proper condition. Keep updated telephone diary which should have emergency phone numbers. So चला याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. थँक्यू.